तुम्ही स्किन ट्रीटमेंट घेताय का? मग ही बातमी तुमच्यासाठीच। उपचार करणारा खरोखर तज्ञ आहे याची तुम्हाला खात्री आहे का? फक्त स्किन एक्सपर्ट नावावर विश्वास ठेवून अनेकांची त्वचा बिघडतीये आणि त्याची किंमत चुकवताना मात्र उशीर झालेला असतो। पुण्यात ब्युटी आणि स्किन ट्रीटमेंटचा ट्रेंड वाढत असताना अपात्र व्यक्तीकडून होणारे उपचार मोठा धोका बनतायत। अनेक जण पुरळ, खाज, एक्ने, पिगमेंटेशन अशा तक्रारींसाठी स्किन एक्सपर्ट किंवा ब्युटी पार्लरकडे धाव घेतात, पण उपचार करणाऱ्या व्यक्तीकडे वैद्यकीय पात्रता आहे का याकडे मात्र दुर्लक्ष करतात। चुकीची क्रीम, सिरम, पील किंवा लेझर केल्यामुळे त्वचा जळणे, सूज येणे, काळवंडणे, पिगमेंटेशन वाढणे यांसारखे गंभीर दुष्परिणाम वाढले आहेत। त्यामुळे त्वचा बिघडल्यानंतर शेवटी रुग्णांना खऱ्या त्वचा रोग तज्ञांकडे जावे लागते। तज्ञांच्या मते स्किन ट्रीटमेंट करण्याचा अधिकृत अधिकार फक्त MBBS सोबत MD डर्मेटॉलॉजी, DNB डर्मेटॉलॉजी किंवा DDVL पात्र डॉक्टरांनाच असतो। पुण्यात जवळपास 250 वैद्यकीय पात्र त्वचारोग तज्ञ कार्यरत आहेत आणि वैज्ञानिक पद्धतीने उपचार करतात। मात्र सलून, पार्लर, क्लिनिक किंवा डेंटल सेंटर मध्येही लेझर, फेशियल, केमिकल पील आणि इतर उपचार अपात्र व्यक्तीकडून केले जात असल्याचं समोर आले। सोशल मीडिया रील्स, इन्फ्लुएन्सर्सचे टिप्स, घरगुती उपाय आणि ऑनलाईन स्किन ब्राईटनिंग प्रॉडक्ट्सवर विश्वास ठेवून अनेक जण स्वतःच्या त्वचेवर अनियंत्रित प्रयोग करत असतात। 3 ते 6 महिन्यांच्या स्किन थेरपी कोर्स केलेले लोक स्वतःला स्किन स्पेशालिस्ट म्हणून सादर करतात आणि ग्राहकांची दिशाभूल करतात। काही आयुर्वेद किंवा होमिओपॅथीचे अभ्यासकही त्वचारोग तज्ञ म्हणून उपचार करत असल्याचेही दिसून आले, जे कायदेशीररित्या चुकीचं आहे। तज्ञांचं स्पष्ट मत आहे की कोणतीही स्किन ट्रीटमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांची पदवी, क्लिनिकची स्वच्छता आणि उपकरणांची सुरक्षितता तपासावी। अपात्र व्यक्तीकडून केलेले उपचार त्वचेचे कायमस्वरूपी नुकसान करू शकतात। योग्य उपचारासाठी फक्त प्रमाणित त्वचारोग तज्ञांकडे जाणे आवश्यक आहे। अशाच ताज्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स।